बीडच्या देशमुख हत्या प्रकरणाला 3 महिने उलटले। याच दरम्यान देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा जबाब समोर आला। हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचे लोक आपल्याला मारून टाकतील असं देशमुखांनी हत्येच्या आदल्या दिवशी सांगितलं होतं असं अश्विनी यांनी आपल्या जबाबात म्हटलंय। पाहूया। वाल्मिक कराडचे लोक मला मारून टाकतील, हतबलता दर्शवणारे हे धक्कादायक शब्द होते मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे। मृत्यूच्या आदल्या दिवशी आपल्या पत्नीशी बोलताना त्यांचे हे अखेरचे शब्द ठरले। आतोनात छळ करून संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली। मात्र त्यापूर्वीच आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय याची कानकून संतोष देशमुख यांना लागली होती। 7 आणि 8 तारखेला संतोष देशमुख कोणत्या मनस्थितीमध्ये होते हेच त्यांनी अश्विनी देशमुख यांना बोलून दाखवलं होतं आणि आता आरोपपत्रातून अश्विनी देशमुख यांच्या जबाबातूनच संतोष देशमुख यांची नेमकी मनस्थिती कशी होती हे समोर आलंय। अश्विनी यांनी सीआयडीला दिलेल्या जबाबात कोणते धक्कादायक खुलासे केलेत ते ऐका। विष्णू चाटे बोलतो, तुला आमच्या आणि कंपनीच्या मध्ये पडायची गरज नव्हती। तुला लय जड जाईल, तुला वाल्मिकांना आणि आम्ही जिवंत सोडणार नाही, त्यामुळे मला टेन्शन आलंय असं संतोष देशमुख म्हणाले। त्यावर मी त्यांना धीर दिला, तुम्ही कुणाचं वाईट केलं नाही, त्यामुळे तुमचं कुणी वाईट करणार नाही, उगाच काळजी करू नका, तुम्ही पोलीस स्टेशनला तक्रार द्या असं सांगितलं। तुला माहित नाही, तो वाल्मिक कराड हा गुंड आहे, त्याची राजकीय नेत्यांसोबत उडबस आहे, तो आणि त्याचे लोक मला मारून टाकतील असं आमचं शेवटचं संभाषण झालं होतं। दुसरीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरणात 1800 पानांचं आरोपपत्र दाखल झाल्यानंतर आजपासून केजच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी सुरू झाली। सुरक्षेच्या कारणांमुळे वाल्मिक कराडसह सर्व आरोपींना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्यात आलं। सरकारी वकील उज्ज्वल निकम तब्येतीच्या कारणामुळे हजर राहिले नाहीत। त्यांचे सहकारी वकील बाळासाहेब कोल्हेंनी कोर्टात बाजू मांडली, तर वाल्मिक कराडने आपला वकील बदलला। त्याच्या वतीने वकील विकास खाडे यांनी बाजू मांडली। आरोपीचे जबाब लिफाफ्यात आहेत, लिफाफा उघडून आरोपींना उपलब्ध करून द्यावा अशी मागणी वाल्मिक कराडच्या वकिलांनी केली। इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस बाबत माहिती मिळालेली नाही ती देण्यात यावी अशी मागणी सुदर्शन घुलेचे वकील अनंत तिडकेंनी केली। डिजिटल एव्हिडन्सचा चार्जशीटमध्ये उल्लेख आहे, पण त्याचे व्हिडिओ तसंच आरोपीच्या ज्या फोन कॉलचा उल्लेख करण्यात आलाय ते सीडीआर विष्णू चाटेच्या वकिलांनी मागितले। 26 मार्चला सरकारी पक्ष आपलं म्हणणं कोर्टात मांडेल असं बाळासाहेब कोल्हेंनी सांगितलं। सुनावणीच्या वेळी शिवराज देशमुख हे कोर्टामध्ये हजर होते। हे तेच शिवराज देशमुख आहेत जे संतोष देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर त्यांच्या सोबत होते आणि शिवराज देशमुख यांनीच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पहिली फिर्याद नोंदवली होती। आरोपींना व्हीसीच्या द्वारे हजर करण्यात आलं। आरोपीच्या वकिलांनी 3 अर्ज वेगवेगळे दिलेले आहेत, त्यांना काही कागदांच्या नकला पाहिजे आहेत, त्याच्यावर माझं म्हणणं दाखल करण्यासाठी आम्ही वेळ मागितलेला आहे आणि कोर्टाने आम्हाला तो वेळ दिलेला आहे। चार्ज फ्रेम झालेला नाही, अजून ह्या अर्जावर डिसाईड व्हायचं आहे, मग पुढची स्टेप। संतोष देशमुखांना न्याय मिळवून देण्यासाठी लढा देणारे त्यांचे बंधू धनंजय देशमुखही पहिल्या सुनावणीला हजर होते। त्यांना आम्ही वेळोवेळी विनंती करायचो की हा जो तपास आहे तो निपक्षपातीपणे व्हावा आणि ही घटनाच एवढी क्रूर आहे, एवढी अमानवीय आहे, त्यामुळे याच्यातून कोणी सुटणार नाही याची सगळ्यांनी म्हणजे दक्षता घ्यावी अशी आम्ही वेळोवेळी त्यांना विनंती करायचो। गेल्या 3 महिन्यांपासूनची संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची घुसमट, आरोपींना गजाआड पोहोचवण्यापर्यंतचा संघर्ष, महाराष्ट्रात उसळलेली संतापाची लाट, या सगळ्यांनंतर आता संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांचा न्यायनिवाडा कोर्टात होणार आहे। निर्घृणता आणि विकृतीची परिसीमा गाठणाऱ्या देशमुखांच्या आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा व्हायला हवी हेच प्रत्येकाचं मत आहे। गोविंद शेळकेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, बीड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।